रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विचार करा, जो प्राणी तुम्ही खाता ते बोकड नावाचा प्राणी 3 महिन्याच्या आत आईवर वाईट नजर टाकतो. ज्या जनावराला स्वतःची माय कळत नाही असं जनावर खाऊन तुम्हाला काय वाटतं, नजर घाण होईल का नजर पवित्र होईल? लेक म्हणून खरं बोला म्हणतो. खाणारे नसतात वाजवत टाळ्या, मालकरी तुम्ही वाजवा. ही कशी वाजवते आली? लय भारी परमार्थ यांचा. मला लय नवल वाटतं ह्यांच्या परमार्थाचं. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दान खाऊन हाणतो. तेवढं कशाला सोडतो? तेवढं मी खा की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो बाकीचे डोळे झाकतो? तू खामे बघत नाही, तू खामे बघत नाही, असं करतो का देव? कशाला? लय जादूकडे लोकांचं. आणि कळत नाही असं नाही, सगळं कळतं तुम्हाला. कळत कसं नाही? एखाद्याला सकाळी मांसाहार केला, दुपारी चल मनावर पंढरपूरला येईल का? सकाळी खाल्लेलं दुपारी पंढरपूरला येईल का? काय म्हणे, जीवाला लाजल ना ते काय? आज नाही, आज खाल्लंय, उद्या पवित्र होतो का तू? लय माणसं आपल्याशी करायची. लयच येण्याचा परमार्थ झालाय बाबा. काय सांगावं तुम्हाला? कळत नाही. सगळं कळतंय तुम्हाला, कळत कसं नाही? माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता मार 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 बायकोला मारतो, सकाळी तिलाच म्हणतात नव्हतं ग मारायचं, पण काय सांगू पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही, हात लावायचं बरं कळतो. आता काय करायचं? माय पिले ना, डोकलभर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या. त्यांना म्हणायचं काळे मनुके ताकद वाढती, गोड लागतात खा. खाईल का बाय? अगं किती मीठ टाकलेली असू दे, एवढ्या धुंदीत म्हणीन येडाय का मी कळतो त्या नाटक कळत कसं नाही? आता डोक्यातलं काढा. इंजेक्शन औषधाला दारू सुटते. मनावर ताबा असल्याशिवाय कुठलंच व्यसन सुटत. अशी जर इंजेक्शन दारू सुटली असती ना माय, महाराष्ट्रातल्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं आणि झोपीतच दिलं असतं. जिंदगी वाटोळी केली, झोपीत दिलं असतं. फक्त खरं सांगा, दिलं असतं की नाही? बहीण म्हणून सांगते, जे व्यसन तुम्ही हाऊस म्हणून करता ते व्यसन एखाद्या मुलीचं, एखाद्या लेकराचं, एखाद्या पोराचं अखंड आयुष्य बर्बाद करतं. 4 माणसात त्यांना माझा बाप आहे हे स्वाभिमानानं सांगता येत नाही, याचं कारण फक्त तुमचं व्यसन असतं. तेवढं सोडलं ना, आईबापांनी सामर्थ्याने सांगते ही लेकरं तुमची स्वाभिमानाने जगते. नजरवर करून सांगते बाप आहे माझा, निर्व्यसनी आहे, सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही माझ्या बापाला. फार पुढच्या माणसांना पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते. फक्त पुढच्याच पिढीला नावं नसतं ठेवायचं. आजकालची म्हातारी माणसं नुसतं पुरवाया गेली, पुरवाया गेली आणि पुरवाया गेली. अरे पण काय गेली? पिढी फुगू फुगू तुमची थोबाडा आत गेली, मग पुरवाया गेली. गेली. तुमचा काय दोष आहे का नाही? जीव म्हातारा आहे आपला. भजन करायच्या वयात मारुतीच्या मंदिरात तुम्ही पती खेळता, ब्रह्मचारी मारुतीला गाणी दाखवता. तुम्ही गुणाचे फक्त पोरच वाया गेल्या. आता या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पोरी येतोय, यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, यांना काय जळय माय, वय ग माय. पण आता काय करता? आता मिसरीच होईता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलंय का? भगर वाजते मिसरीचा. तुम्ही नातीला कुठल्या तोंडाने ज्ञानेश्वरी वाचाय सांगणार? सांगा बरं माय. लेकरं वाईट नाही तरी दादा, व्यासपीठावर सांगते. माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली तरी माझा छत्रपती शिवायांचा मावळा तिला तिच्या आई वडिलांपर्यंत सुरक्षित पोहोचण्याशिवाय राहणार नाही, एवढं सामर्थ्य आमच्या मातीत आहे. पोरं सांगणार आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. मिडल क्लास. चांगली अकॅडमी मिळेल असं नाही त्याला. 3:30-4 ला उठतं, भाट्याच्या गावाच्या फेऱ्या मारतं, शरीर कमवतं, मोठं होतं. एमपीसी ओपीसी करणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची.
अखंड आयुष्य त्यागाला लावून, तारुण्यपणाला लावून वारकरी संप्रदायात आपलं आयुष्य फुलवणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात कोणाचं नाही बाप, शेतकऱ्याचे का जागीरदाराचे? ते कुत्र्याचं नाक पुसतं. आमचं शेतकऱ्याचं पोरग फाटक्या धोत्रावर बाप सांभाळेल, पण बाप बापाच्या घरातच सांभाळल्यावर सामर्थ्य त्याच्या मनगटात असतं. सामर्थ्यवंत वैष्णवाच्या घरात पैसा थोडा कमी जास्त असू द्या, पण समाधान फार असतं. पण विनंती आहे, तुझ्याशिवाय नाही देणार. किती श्रीमंती येऊ दे, तू असशील तर समाधान आहे. सदा नाम घोष करू तेने सदा चित्ता सर्व सुख द्यालो. ज्या दिवशी तू माझी साथ सोडशील ना, व्यर्थ जन्म गेला बाया, व्यर्थ जन्म गेला बाया, तुझा पिता शंभराया, व्यर्थ जन्म गेला बाया, व्यर्थ जन्म गेला शक्य नाहीये. मग देवा तुझ्या दारी आलो, हे अज्ञान भक्ती सहज बघतोय कवटला मज तोची मीही केवळ तुझं श्रोतही आहे. तुझ्या दारी आल्यावर कळलं मी कोण आहे, मी कोण आहे कळल्यावर कळलं तू कोण आहे, तू कोण आहे कळल्यावर कळलं तू आणि मी वेगळं नाहीये. देव पहावया गेलो तेथे, पण कधी झालं देव पहावया हे नाही घडलं. व्यर्थ शिणणी मावडी याचा अर्थ ज्याने निर्मित केलं, आणि निर्मित कोणी केलं? विश्वोत्पत्त्या देहे तवे सतचित आनंद स्वरूप असताना सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तूच आहेस तू ज्याने निर्माण केलं, तूच आहेस तू ज्याने विनाश केला, आणि तूच आहेस ज्याने सांभाळलं. आणि मी जर तुलाच नाकारलं मग काय फायदा नाही ना, शिंगणार ना. आपला जन्म आहे, देवे दिला देह, काही वाचिक मानसिक कसंही वर्णन आहे बघा. कराय विंदे मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जिवे पिपस्वामृतमृत पिब, जिवे पिपस्वामृतमृत पिब, गोविंद दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कुठल्याही रूपात कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. सीता साथ लेके मनुष्य हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. पण राखण तू गुरुबंधू पिता तू ज्येष्ठ देवता, तूही सदा रक्ष
तुला आपदे होते. गुरु बंधू माय बाप सगळे अवतार येशील, पण आमचं रक्षण करायला विसरत माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. आणि हे जर नाही कळलं व्यर्थ शिनली मग आयुष्य माया गेलं ना दादा. जन्माला येण्याचाच फायदा काय जर जन्माचं सार्थकच करता आलं नाही. आमचं आयुष्य एवढेच गेलं. माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगलशाडी बस. तिकडे तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पिटू. लोकांना देशाचं देवाचं धर्माचं काही घेणं देणं नाहीये. आपला डेरगावरला विषय संपला. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? ज्यांच्यासाठी मिळो त्यांनाच कदर नाही. अरे यांनी तिरंगे सुद्धा पैशावाल्यांच्या हाताने फडकवले, शहीदांच्या नाही. तिरंग्याची किंमत तुम्हाला कळणार नाही दादा. तिरंग्याची किंमत त्या कुटुंबाला विचारा ज्या आईनं पोटचा गोळा मातीसाठी दिला, ज्या बापानं म्हातारपणाची काठी मातीसाठी दिली, ज्या बायकोनं कपाळीचं कुंकू त्यागलं का तर हे देश पवित्र राहावं. हे त्या कुटुंबाला विचारा ज्याचा पोरगा आर्मीत आहे. तिरंग्याची किंमत त्यांना कळते, तुम्हाला कधीच. कुठलाही परमार्थ असू द्या, देव देश आणि धर्म तो परमार्थच आहे. तुम्ही व्यापार प्रामाणिकपणे करताय तो सुद्धा परमार्थच आहे. तुम्ही कर्म प्रामाणिक करताय तो सुद्धा परमार्थच आहे. पण आपल्याला लय अवघड आहे. आपला कर्मावरच विश्वास नाही. मी म्हणलं ना, एका माणसानं वर्षात लेकरू मागितलं सगळे. लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. वर्षात लेकरू महाराज मागितलं. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घ्या, वर्षात लेकरू होईल. हा वर्षानं माघारी आला. म्हणलं भामटा येतो, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणले नारळ दुसरा घे, पण माणसं गुंबलू नको, झालं नाही बाबा असं दुसरा घे. हा 2 वर्षांनी आला. म्हणला पक्का भामटा येतो. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले बऱ्यापैकी माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. आई शपथ ज्याला कळलं ना, सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे. नाच खुळा आहे. प्रेझन्स ऑफ माइंड ज्याला कळलं. तू 2दा एकटाच आला, तुझी बायको कुठे? ती मला लग्न नाही झालं. किती नारळ दिल्या सगळी तुम्हाला सांगते, किती भजन केल्यावर देव भेटेल. जिथे नजर पवित्र नाही, तुमचं चित्त शुद्ध नाही, काय परमार्थ? भावी विना भक्ती, भक्ती विना बळे विना शक्ती. आणि इतकं प्रेम असावं देवावर, देवाच्या पलीकडे दुसरं काही दिसू नये. दृष्टीनं फिरे तेव्हा जीवन सार्थक आहे. 70 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळ काढत होती. प्रेमाची प्रचिती करायला उद्धवाला देवाला गोकुळात पाठवलं होतं. कारण उद्धवाकडे ज्ञान होतं, प्रेम. त्या म्हातारीनं इतकी सुंदर रांगोळी काढली, उद्धवाला नवल वाटलं. विचारलं का हो आई, एवढा सुंदर देव काढला, कसं काय जमलं? त्या गवळणीनं सांगावं, उद्धवा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव बाबा. त्याला काय अवघड आहे? रोमात भगवंताचं नामचिंतन भरलंय. अरे डोळे झाकून हात फिरवला तरी कृष्ण चुमटतो, एवढा जीव माझा त्या कृष्णावर. रांगोळ काढायची काय अवघड आहे? नवल वाटलं उद्धवाला, एवढा सुंदर देव. म्हणे मग चुकली देवाची रांगोळी. म्हातारी म्हणली जीव जाईल पण रांगोळ चुकणार. चुकली ग माय, काय चुकणार रे उद्धवा? एवढा सुंदर कृष्ण काढलास माय, कृष्णाला पायच नाही काढलास. म्हातारीने सांगितलं, पाय काढले नाही असं नाही, मी देवाला कधी पाय काढतच नाही. का नाही ग काढले माय? अरे उद्धवा, त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथे त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं. रांगोळ मी काढली. यात जर मी देवाला पाय काढले आणि इथून जर देव निघून गेला तर कोणाकडे बघून जगू रे उद्धवा? पण रांगोळीत पायच नाही काढलं उद्धवा. खरं सांग, रांगोळीतला देव जाईल. पण इथं लॉजिक नाही, कोणी मॅजिक चालतं, तर्क वितर्क नाही. शिवभक्ती त्याच्या पलीकडे, भक्तीच्या पलीकडे दुसरं काही तर्क वितर्कच नाहीये. तू आहेस नाही आहेस सांभाळतोयस माहित आहे, विश्वास आहे. म्हणतोनी नमनीता तैसे घे अनंता माया व्यर्थ कथा. पण मला हे अनुभवता येत नाही. झालो संसार, त्या संसाराचा वाहेकरी झालो, अनुभवतच. आणि संसार वाईट नाही हो, संसारातला स्वार्थ वाईट आहे. कारण आसोनी ना तरी दरवी जैसे देवोनी नाना रसी परित्रस स्वादासी निजेवी. संसार करा पण पळी सारखा. पळी आमटीत जाते, पिठल्यात जाते, वरणात जाते. तिला महागारी आल्यावर विचारायचं, का ग पळी माय आमटीत जाऊन आली, आमटी तिखट झाली का अळणी झाली? पळी माय सांगते का? एवढं डवळून येते पण सांगत ती तिचंच काम करते, भलत करीत. आपलं काम एकच आहे,
सदा नामघोष करू मग हरिमूर्ती गाता हरपली. पण आपण ते सोडून सगळं केलं. आपल्याला भक्त करायला आवडतं. तुम्ही समजलं नाही. आयुष्यभर नारदानं नारायण नारायण केलं. आयुष्यभर श्रीमद नारायण 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 हरी नारायण भजन नारायण 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 नारायण. आयुष्य एकदा नजर चुकली. कितीदा? एकदा. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं. मासोळीच्या मागं मास लागलं. जगाचा नियमच आहे. मासोळीच्या मागं मासच लागतंय. दुसरं काय लागतं? कळलं त्याला. कळलं महाराजाला. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. हा ना. कीर्तन झाल्यावर एक हसत होता. म्हणलं झालं आता का हसतो? ते म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. इडी लोक आहेत महाराज. तुका म्हणे आईची बुद्धी ज्याची जड त्या हुडी दगड बरे देवा. लोक नाही इडी. एक माणूस एसटीत चढला, खाली उतरला, मोठे मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्याला विचारलं एवढा कशात आनंद झाला? ते म्हणला कंडक्टरला फसवला. म्हणला कस काय? मग म्हणलं तिकीट काढलं गेलंच नाही. शाण्याला कळलं कंडक्टरच्या बापाचं काय गेलं. असली कळत आहे आपली. इथे कोणाचे कायदा गेले ज्याचे त्याने आणि हित गेले. माणसं सहज विचारतात ताई पाप 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 म्हणजे काय असतं? स्वतःच चाललं कळत नाही. याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? मग गोमडे ते करा माझे भार ओझे. माझं चांगलं याच्यातच आहे की मी तुझी भक्ती करा. याच्या पलीकडे काही चांगलं नाही. आणि एकदा नजर फिरली ना. नारदांनी मासोळी बघितली. नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा नाही. बायको पाहिजे. आणि बायको कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला काळकरांना वाटतं एवढा उभा राहिलो घरी गेलो पाय दाबाय बायको लागते. काय वाईट नाही लागते. आमच्या महाराजांना वाटतं एवढा पकवास बदल बदल बदली ना. घरी गेलो हात दाबाय बायको पाहिजे. काय वाईट नाही. पाहिजे महाराज पाहिजे. गायना सगळ्यांना वाटतं एवढा गळा काढला. घरी गेलो गळा दाबाय आपलं सगळं चोळायला चोळायला. तुम्ही ना समाज कसं व्हायचं? चोळायचं चोळाय बायको 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 असणं काय वाईट नाही. असं चौकदारांना वाटतं असंही बायको काय वाईट असं. आता चौकदार माझ्या आजोबाच्या वयाचे असतील. मी जेवढा परमार्थ केला नाही तेवढा त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त बघितला असेल. दादा महाराज नाव काय तुमचं? हा पाटील दादा. मला सांगा पाटील दादा लग्न झालं तुमचं? विचारलेलं बरं असतं महाराज. परमार्थिक लोक करतीलच असं काही नाही. एखाद्या नसते हाऊस महाराज. आमच्या दादाचं लग्न झालं. दादा तुम्ही परमार्थ करता संसार करता एवढा सुंदर अनुभव आहे तुम्हाला. खरं सांगा लेख म्हणून सांगा आनंद परमार्थात आहे का संसारात आहे? परमार्थात. दादा म्हणले आनंद परमार्थात आहे. लोहाराकर आनंद परमार्थात आहे. अहो खरंच आनंद परमार्थात आहे. पण दादा कीर्तन झाल्यावर तुम्ही कुठं जाणार आहे? नाही जाणार घरीच आहे महाराज. परमार्थात आनंद हे जरी खरं असलं तरी घरी जाणं करणं येणार. हे काही बदलून जमायचं नाही. त्याच्यामुळे बायको करणं काही चुकीचं. संसार बिंदास करा तुम्ही. काही वाद नाही त्याच्यात. संसार करा त्याच्यात वाद नाही. पण वास्तविक संसार आणि सार्थ संसार करू. संसार करा ते वाई नाही. पण नारदाने देवाला म्हणले देवा बायको. देव म्हणले कर ना मग तू दे. मी कुठून देऊ? तुला 16,108 आहे. 2-4 दे ना. प्रसाद आहे. आणि हिंदू धर्मीय देवतांविषयी बोलताना थोडा विचार करा. भगवंताने 16,108 बायका हौसेपोटी केल्या नाही. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी भगवंताकडे याचना केली देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो. कोण पवित्र समजणार आहे आम्हाला? अरे सीताबाई होत्या तुमच्या पत्नी होत्या तरी लोकांनी बोलायचं सोडलं नाही. आम्ही साध्या गवळ्याच्या पोरी आम्हाला कोण स्वीकारणार? अरे देवा बाईचं आयुष्य म्हणजे काचेचं भांड. फुटलं की फुटलं. स्त्रीने जगावं तर स्वाभिमानाने नजर वर करून जगावं. नाहीतर कलंकित जगण्यापेक्षा जीव त्यागावा. याला बाईचं आयुष्य म्हणावं. देवा जगावं तर स्वाभिमानानं केले. पण चूक नसताना शिक्षा भोगायची ताकद आमच्या. जीव सोडतो मग कृष्ण. देवाने सांगावं देव असताना तुम्हाला शिक्षा मिळत असेल न केलेल्या चुकीची तर मी परमात्मा कसा? प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता येऊन कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं स्पर्श सुद्धा केला नाही. तो हिंदू धर्म आहे माझा. महाराज आमच्या देवाने बायका हौसेपोटी नाही कर्तव्यापोटी केल्या. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवळे केवळे नकळे काहो वाचे कोणे. देव येतो काही बोलायचं नसतं देवताविषयी.
या विषयाकडे. नारदाला देव काही नाही म्हणले. देव म्हणले जिथे मी नसेल ती बायको तुमची. 16,106 घरे फिरले नारद. एकही जागा अशी नाही देव जिथे देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथे देव नाही. जिथे दिसे भूत तेथे मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाणं माझा. भरला घनदाट हरी दिसे. सगळीकडे परमात्मा आहे माझा. 16,107 घर जामवंतीचं अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवंतीचा नारदाची मनोमन इच्छा या भेटाव्या. देव त्यांच्या संग मायावी रूपानं फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी राण्यांची राणी पट्टराणी कोण? विठ्ठलांच्या पट्टराणी कोण? रुक्मिणी आई साहेब. तुळशीला पाणी घालत होत्या. एकट्याच होत्या. नारदांनी पाहिलं एकट्याच दिसतंय. देव कुठंच दिसेना. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले आलतो फालतू नाही पट्टराणी आपले. नारदांनी लांबच हात मारली. रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणल्या नारद रोज आई साहेब म्हणत होते आज डायरेक्ट रुक्मिणीवर आल्या. पिसाळले का काय? नारदा नाही म्हणायचं. नवऱ्याला एकेरी नावाने हाक मारणं चूक असतं. हिंदू धर्मात नवऱ्याला आवाजावच बोलायचं. इज्जतीत नाव घ्या. नारद राव म्हणा. रुक्मिणी मातेला कळलं की बघलंय देवाला सुधरवाय पाठवलंय. सगळीच कामं मुख्यमंत्री करत नाही ना. मग खालचे दोन उगाच बसवले खुर्चीवर. मी देवाला सांगते तुम्ही भलतीकडे देऊ नका. उपमुख्यमंत्र्याकडे दिलं महाराज. मग उपमुख्यमंत्री सांग भादर होते. रुक्मिणी माता म्हणल्या खरंय नारद राव तुमचं. असं बी देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येतंय. तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसला आहे. पण आपण काय करू? आपण विधिवत लग्न करू. कारण मी तुमच्या हाताला धरून अशी आली म्हणतात की काय म्हणतात लोक. कृष्णाची बायको रुक्मिणी नारदांच्या हाताला धरून आली. लोक चांगलं म्हणतील का? लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरायला कोणाच्या बापाची भीती आहे का? सांगा त्यांना. कळलं त्याला कळलं महाराज. आपण काय करू? विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची मी विधीची तयारी करते. तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. लय सोपा शब्द म्हणलं मराठी शिकत. तुम्हाला सांगते काही दिवसानं मराठी शिक्षण राहणार नाही. फक्त इंग्लिश मीडियम असेल. मराठी भाषा इतकी सुंदर गोड वात्सल्यपूर्ण आणि प्रभावी भाषा दुसरी. मराठी भाषा माणसाला ऊर्जा निर्माण करून देते. इतकी सुंदर भाषा मराठी काही दिवसांनी राहणार नाही. फक्त इंग्लिश मीडियम असेल. इंग्लिश मीडियमची मॅडम फळ्यावर असंच एक चित्र काढेल आणि बसलेल्या लेकरांना शिकले. लिसन केअरफुली चिल्ड्रन. लिसन केअरफुली चिल्ड्रन. दिस इज द बोआ. विचारते मिस व्हॉट इज द बोआ? मॅडम सांगेल असायचा. फेटा बांधायचा, कंबर बांधायचा, विठ्ठल विठ्ठल करायचा. दॅट इज द बोआ. वर विचारते मिस आजकाल दिसत नाही लाईक डायनासॉर. तसा डायनासोर नामशेष झाला ना तसा एके दिवशी बुवा तुम्हाला बघायला. तुम्ही हे जे परमार्थ करायचं बंद केलंय ना. मी कधी कधी विचार करते काय पवित्र असेल ते कुळ जिथे अखंडित ज्ञानेश्वरी वाचली जाते. काय भाग्यवान असतील ते लेकर ज्यांच्या मुखात हरिपाठ आहे. आणि काय सामर्थ्यवंत असेल ते कुळ ज्या कुळात वैष्णव जन्माला आले. जगाचा मालक रूपांकित करत असेल त्या कुटुंबात. मालकरी बायको भेटणं सुद्धा लय भाग्याचं आहे. तुमच्या नशिबाला बायका लय खतरनाक आहे. तुमची बायकोच म्हणते रविवारी आला की करते मी. तुम्ही बी खा लेकराला बी देऊ मी बी खाते. तुमच्या बायकालाच आवडतंय कसं व्हायचं तुमचं. अवघड आहे दादा नो तुमच्या नशिबाचं या विषयाकडे. मग काय रुक्मिणी मातेनं कुंडात पाठवलं. नारद आत गेले खरं पण वर आले नाही. लोहाराकर वर आले नाही. वर आली तोत्रातले गेले लुगड्यात बसली. चांगले नारायण नारायण करीत होते. चिपळ्या गेल्या कोंबड्या आल्या.
बोरमाळ ठुशी झुमका नथनी मुरणी इनी शिंडी गेली इनी आली चांगले दष्टपुष्ट होते चवळीच्या शेंगासारखी नार झाली नारद की तो बही नारदी नारदांची काय झाली नारदी ते वनात ज्या वनात ते कुंड निघालं त्या वनात कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता दष्टपुष्ट होता क्रोडी केस इथं पेटी बांधलेली उक्क दष्टपुष्ट त्यांना तसल्या रानात तसली दिकणी स्त्री दिसली आधीच ही येड हिला बघून अजून येड झालं धरलं तिच्या हाताला चले नारदी म्हणल्यात तुम्हाला माहित नाही मी कोण आहे घेते नारदी म्हणले येडे मी आताच बदलले ग नाही बायको करायची हौस होती ह्यांच्या संगच लगीन केलं बळजबरी वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक कीर्तन नाही पोरं झाली चांगलं भजन करीत होते भक्ती सूत्र सांगत होते आता बाळापणावर थोडी थोडकी नाही 60 पोरं झाली किती झाली मी नाही म्हणत बरं का हे काय काल्पनिक आहे का नाथ बाबा सांगतात भूत लागली नारदाला 60 पोरं झाली त्याला पाठी ढालग झाले मोठे असं भूत पाठीमागं लागलं 60 पोरं नारदी म्हणल्या धनी 60 बी पोरं व्हावं एखादी वाला घालाय तरी पोरगी असू द्या 61वी मुलगी कपिला षष्ठी किती लेकरं नारदाला 61 नारदांची आधी नारदी झाली किती लेकरं त्यांना 61 माय घरात 2 लेकरं असले किती जीव दमतो ग देव 2 बी गुणाची देत नाही एक शहाणा असतं एक येड असतं शहाणा सगळं ऐकतं खा म्हणलं की खातंय शाळेत जा म्हणलं की जातंय अभ्यास करतोय दुसरं माणसं बघून मुदाम करतो त्याला माहितीये माणसात काय करते निस्ती दावत खाते करते काय पाहुणा गेल्यावर मार का खाणं होईना पण ती मजा मारतो माणूस दोनात एवढी तरा 61 किती असत एक खाता एक उठता एक झोपता एक कंटाळा असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेली रातच उठल्या नारदी माता कुंडात उडी मारली जीव दिला मेली नाही जाग्यावर आली पुन्हा लुगडीतलं धोतरा नारद म्हणले सुटलो घरी पट्टमीनं पाण्याच्या बाहेर आले गळ्यात हिना घेतला हातात चपड्या घेतल्या नारायण नारायण म्हणले हे बरे रुक्मिणी आईसाहेब दारातच हार घेऊन उभा प्रेमाने म्हणले नारद राह नारद लांबच म्हणले कशाचा नारद रावच ठेवला नव्हता नारद आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरोबर पण मी काय म्हणतो चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं लय चुकलं होतं दोनच्या राहायच्या एक सण बाळ म्हणा तेवढे बरे का लय आता जिंदगीच कुठल्या बाईकडे बघणार नाही मला आहे ना हसू नारदाचा येत नाही टाळकरी मला चिंता घ्यायची वाटते त्या बिचाऱ्यांनी एकदा बायको बघितलं तर एवढी फजिती झाली ही पुरीचा डीपी दिसला तरी झुमकुर करू झुमकुर करू झुमकुर करू कसं होईल असू द्या दादा जाऊ द्या चिंता करू नका झालं ते झालं मागे झाले पाहू नका पुढे जामीने आजपर्यंत जे झालं ते झालं इथून पुढे तरी फक्त भक्ती फक्त नामचिंतन देवाच्या पलीकडे दुसरीकडे नजर जाता कामा आणि जर गेली व्यथ शिनली मागोली व्यथ शिनली मागोली शिव भक्ती नाही व्यथ शिनली मागोली एखादं कार्य सिद्धीला जात असेल त्यालाही कारण आहे आणि एखादं कार्य सिद्धीला जात नसेल त्यालाही कारण आहे का गेलो नाही कार्य सिद्धीला का देवाच्या दारी गेले नाही झालो संसार
माऊली म्हणले अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. आता तुम्हाला काय करायचं, जाई ना गे माया. पंढरपूरच का माहित आहे का वैष्णवांसाठी? सुरुवातही तेच आहे आणि शेवटही. या संसारात सुख पाहिजे असेल तर माहेर पंढरीलाच मानता आलं पाहिजे. जराही म्हणते ना माझ्यासाठी एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, ही माझी चंद्रभागा, ही माझी चंद्रभागा, ही माझी चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा, ही माझी चंद्रभागा, ही माझी चंद्रभागा, ही माझी चंद्रभागा, तुझ्या चरणाची गंगा. एकमेव माहेर माझे जनाबाईचं म्हणणार आवाज माझ्यासाठी माहेर गबाई जाते ग माही डाला गबाई, जाते ग माही डाला गबाई, जाते ग माही डाला माझ्या मूळच्या घराला, माझ्या मूळच्या घराला, मूळच्या घराला. मूळचं घर कोणतं? जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग बाई पुन्हा नगरी, आधी रचिली पंढरी मग बाई पुन्हा नगरी. ऐसे चंद्रभागा ऐसे मंदिर, 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 ऐसे चंद्रभागा ऐसे मंदिर. आई सावित्री देव कोठी, आई सावित्री देव कोठी. समय बघा मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. येथील मोकाश उभासी विखेवर, येथील मोकाश उभासी विखेवर. तुम्ही संत माय बाप जेवढा उपकार करा, या भगतेश्वरी दाखवा विनाश सोयरा. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.